Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. महायुती सरकार, महागळती सरकार, आमदार सतेज पाटील. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तर काल हा पुतळा दुर्दैवाने कोसळला आहे. यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 35 फुटांचा होता. घटनास्थळी आज सकाळी आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, कला संचालनालय हे क्ले मॉडेल पहिलं बघतं, तपासतं आणि मग अनेक स्तरावरून याला परवानगी मिळतात. म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुखांची, जिल्हा अधिकाऱ्यांची एक कमिटी असते, त्या कमिटीमधून येतात, त्याचं इन्स्पेक्शन होतं. पुतळ्याचं जिथं बनवला जातो तिथं इन्स्पेक्शन कला संचालनाची जबाबदारी आहे, ती इन्स्पेक्शन करायचं. ते कला संचालनाचं इन्स्पेक्शन झालं का, क्ले मॉडेलचं अप्रुव्हल कला संचालनानं त्या ठिकाणी केलं का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं यामध्ये 100% शासनाची जबाबदारी आहे आणि मग शासन हे दुसरीकडे ढकल ते वाईट आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनाने ह्याला सगळे अप्रुव्हल दिले असतील ना, त्या परवानग्या असतील ना, मग तिथं कला संचालनाने बघितलं का नाही. मग आता शासन कसं म्हणते आमचा रोल नाही, नेव्हीचा रोल आहे. मला वाटते महायुती सरकार महागळती सरकार आहे. संसद गळा लागलेला आहे, एअरपोर्ट गळा लागलेला आहे. राम मंदिराची अवस्था या देशामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिली. आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची घटना घडली ही तर संतापजनक आहे आणि महाराष्ट्राला या ठिकाणी मागे नेणारी घटना असं. यावेळी आमदार पाटील यांनी घडलेल्या घटनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.